तसे मॅचेस या मैदानावर ते हारले असतील, परंतु आता मात्र सेमीफायनलचा सामना ऐरोली संघासमोर खेळत असताना कशा प्रकारे परफॉर्मन्स करेल बघूया. धारावी संघ भावेश नाईक भन्नाट फॉर्म मध्ये, तसंच त्याचबरोबर विशाल भोईर मागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर पटकावली होती याच मैदानावर, मला वाटतं गेल्याच आठवड्यात. बघूया तो कसा खेळेल. तर सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच्या मॅच मध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी भावेश नाईक आणि त्याचबरोबर विशाल भोईरने देखील साकारली आणि आतापर्यंत 2 सामने जिंकलेत. तर सकाळच्या सत्रामध्ये टीम जय बजरंग बली दिवाळी मस्ताक या टीमच्या जर कुठल्या खेळाडूचं घड्याळ जर पंचांकडे राहिलं असेल तर ते घड्याळ कृपया करून आपण पंचांकडून घेऊन जा. सेमीफायनल विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत या मॅच मध्ये. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण या मॅच नंतर आणखीन एक मेगा फायनल ची मॅच आम्हाला खेळवायची आहे. मयूरदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज या पुरस्कारासाठी एक किट देखील त्यांच्या माध्यमातून दिला गेला. त्यामध्ये एक चषक देखील आहे, एक ब्रँडेड स्पोर्ट टी शर्ट आणि एक ब्रँडेड कॅप देखील आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला, डीप पेक्षा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल भावेशने कंप्लीट केली, सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील थ्रो चांगला होता, परंतु तेवढ्याच ताकदीने हे दोन्ही फलंदाज धावले, कारण एक रन साठी केला जाणारा संघर्ष, त्या संघर्षाचं नाव म्हणजे क्रिकेट आणि तो संघर्ष सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाला. जग सचिन नाईक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. व्हाईट +1 टोटल 2 धावा देखील या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळाला. टोटल 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, टायमिंग बेमिसाल भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय. हा लॉंग अँड हाय षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलकाची गती वाढत असताना टीम मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमची 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. तर ऋषी नाईक स्वतः धावत असताना स्पर्धेसाठी आपली मेहनत दाखवताना ऋषीदादा नाईक. पुढील चेंडू भावेश नाईक पुन्हा एकदा भिरकावून दिला, चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार. पाहू शकता भावेश नाईकचं हे इथं राज्य आहे, कारण जेव्हा प्रॅक्टिसला येतो तेव्हा खूप सारे चेंडू घालवतो, ज्या दिवशी तो येत नाही त्या दिवशी आम्हाला 6 बॉल पण खूप असतात, परंतु जेव्हा भावेश नाईक येतो तेव्हा 2 बॉक्स सुद्धा कमी पडतात. अशा प्रकारे फलंदाजी करतो. तर ऋषीदादा नाईक आणि रोहितदादा नाईक यांची गोड जोडी, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता. खूप चांगली अशी स्पर्धा. पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आणि पंचांचा निर्णय बॅटने. बघूया पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज विशाल भोईर. तर धीरज असं म्हटलं जातं की दारा गावात जर कुठली फेमस अशी जोडी असेल तर तीच आहे रोहितदादा नाईक आणि ऋषीदादा नाईक यांची A1 जोडी. आता मात्र चेंडू मारत असताना फसलाय आणि 1 बाउन्स, चेंडू फसलाय. पावसाळी क्रिकेटमध्ये हे होतच असतं, कारण किचड आणि खूप काही गोष्टी पाण्यामुळे चेंडू थांबत असतो आणि धावताना 3 धावा मला वाटतं पूर्ण केल्यात. A1 जोडी ऋषी नाईक आणि रोहित नाईक. मला वाटतं मी 2 वर्षाचा होतो तधीपासून ही जोडी मात्र दाराव गावात खूप फेमस आहे. आता मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगले होते, खूप चांगले प्रयत्न होते. ते A1 जोडीचा जो प्रभाव पडला, मला वाटतं क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला त्याचा प्रभाव पडला, कारण ही जोडी तशी आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. खूप चांगली अशी सुरुवात धारावी संघाची. विवेक फुल टॉस बॉल, अशा प्रकारचे चेंडू भावेश नाईक सोडणार नाही.
हे सांगत असताना त्या प्रकारचा हा फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या पोहोचली ती 27. मला वाटतं थोडस प्रेशर फिल्डिंग करणाऱ्या संघावर पडलाय, भावेश नाईकचं, विशाल भोईरचं. कारण घणाघाती प्रहार करत असताना दोन्ही फलंदाज. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस होता, परंतु लो फुलटॉस होता. लो फुलटॉसला क्रिकेटमध्ये चांगला चेंडू मानलं जातं, कारण फलंदाजी करत असताना फलंदाजाला हा चेंडू मारणं थोडं मुश्किल असतो. त्यामुळे फक्त धाव मिळेल 2. फुलटॉस असला तरी सुद्धा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज दिवेश. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ओव्हर शॉट, बॉल आउट ऑफ द पार्क. आणि ऋषी नाईक पाहू शकता, मेहनत स्पर्धा ठेवणे हे खाऊ गोष्ट नाही, आणि तेच करत असताना ऋषी नाईक सकाळपासनं नारळ हाणलंय, अगरबत्ती, आहार, एक एक गोष्टी. रात्री वेगळ्या गोष्टी आणू. ठीक आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, त्याला भिरकावून दिला स्क्वेअर लेगला. चेंडू चालला, षटकार. मला अंपायरला जास्त कवायत करायला लावल्यात भावेश नाईकने. मला वाटतं ही शेवटची स्पर्धा असेल, यानंतर गणपतीच येणार आहेत, आगमन होईल. त्यामुळेच जे काही रबर बॉल असतील, मला वाटतं ही शेवटची स्पर्धा. यानंतर रबर बॉलचं क्रिकेट संपून जाईल आणि कोणीच खेळण्यासाठी येणार नाही, तर हे चेंडू काही कामाचे नसणार. त्यामुळे घालवून टाक भावेश नाईक. पुन्हा एकदा षटकार. हाहाकार मचवून ठेवलाय भावेश नाईक यांनी. आणि भावेश नाईक खेळतोय 10 चेंडू आणि 42 धावसंख्येवर, आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 47. फक्त 8 धावसंख्या पाहिजे भावेश नाईकला 50 कंप्लीट करण्यासाठी. आणि शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु आता मात्र एकच धाव मिळेल. या चेंडूवर षटकार मारता आला नाही भावेश नाईकला, परंतु ठीक आहे. फक्त 7 रन पाहिजे 50 साठी, आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 48 वर. खूप चांगली अशी फलंदाजी, विस्फोटक अशी फलंदाजी करत असताना भावेश नाईक आणि विशाल भोईर. परंतु या धावसंख्येमध्ये भावेश नाईक यांचा जास्त वाटा आहे. बघूया 50 कंप्लीट करू शकतो का भावेश नाईक. आणि दीपक ठाकूर इथे हात फिरत असताना, कारण विकेट सुकली आहे. त्याच प्रकारे पिल्लेले बॉल चांगले टाकतो तो. पिल्लेले बॉल म्हणजेच फिरवलेले बॉल. आता मात्र डॉट चेंडू सोडून दिला होता. खूप चांगला असा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल, निर्धाव. फर्स्ट डॉट बॉल या इनिंग मधला. पुढील चेंडू घेऊन आलाय दर्शन. आता मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. ह्या चेंडूवर भावेश नाईक तुटून नेहमीच पडतो, आणि त्याच प्रकारचा फटका. फक्त 1 धाव संख्या पाहिजे 50 कंप्लीट करण्यासाठी, आणि संघाची 50 इथे झाली आहे. 54 या धावसंख्येवर पोहोचून ठेवलाय धारावी संघाला. मच्छिंद्र स्मृती धारावी या संघाला. तेरा बॉल आणि 49 या धावसंख्येवर खेळत असताना भावेश नाईक. पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. वाटतं ह्या ओव्हरमध्येच, मागील 2 ओव्हर नंतर ह्या ओव्हरमध्ये 2 डॉट बघण्यासाठी मिळाले. ज्या प्रकारची फलंदाजी भावेश नाईक यांनी केली आहे, खूपच चांगले असे फटके मारले आहेत. कारण मागच्या 2 मॅच मध्ये ऐरोली संघ चांगला परफॉर्मन्स करत होता, कमी धावसंख्येवर रोखत होता, परंतु आता मात्र पुढील चेंडू आता मात्र सोडला नाही समोरचा. आणि ऋषी नाईक यांनी कॅच पकडले तर 500 रुपये. वाटत थकलाय, बॉल आणून थकलाय.
टेन्शन घेऊ नका दादा, फक्त एक मॅच अजून, श्रावण पण संपलाय. आता मात्र पंच डिक्लेअर नाही ना, ओके. शेवटचा चेंडू, भावेश नाईक यांची 50 कंप्लीट झाली आहे. वेल प्लेड भावेश, खूप चांगली अशी फलंदाजी. 55 या धावसंख्येवर खेळत असताना भावेश नाईक 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये एका वैयक्तिक खेळाडूसाठी 50 रन मारणे खूप मोठी गोष्ट असते, परंतु भावेश नाईक साठी ते शक्य आहे. पुन्हा एकदा वर शॉट, ऋषी दादा नाईक 1000 रुपये घालवले, खुर्ची गरम केली त्यांनी, सोडायला मागत नाही. 66 रन्स झाले आहेत आणि 67 रन्सचा टार्गेट ऐरोली संघाला दिला आहे. धारावी संघाने काय बॅटिंग केली भावेश नाईक यांनी. विशाल भोईर फक्त एन्जॉय करत आले त्याची बॅटिंग. सतरा बॉल आणि 61 रन भावेश नाईक वैयक्तिक. 18 चेंडूंमध्ये जर 17 बॉल भावेश नाईक खेळेल तर संघाची धावसंख्या हीच असेल. आता मात्र बघूया विष्णू शर्मा यांना गोलंदाजी मिळेल का. सूरज भोईर, देवाने काही गोष्टी जरी कमी दिल्या असेल परंतु टॅलेंट कुठ करून मध्ये भरलाय. खूप सारा टॅलेंट त्याच्यामध्ये आहे, कारण 30+ संघाला खूप सारे मॅचेस त्याने वन हँडेडली जिंकून दिलेत. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये पहिली बॉलिंग जर सूरज भोईर यांना दिली तर रोहितदादा नाईक यांच्याकडून 1,500 रुपयाचा पारितोषिक. बघ नांगी टाक, रिक्षाचं भाडं सुटल. दादाराव पवार बघा, वाघाची चाल बघा, आम्ल पदार्थ. शेर बुडा आहे, शेर बुडाच आहे, काही कामाचा नाही. मला वाटतं 2 महिन्यानंतर त्याने या ग्राउंडवर पाय ठेवला असेल, कारण कामामध्ये खूप बिझी होता. कारण पावसाळ्यामध्ये खूप सारे काम असतं, कारण झाड कापण्याचं काम दादाराव पवार सातत्याने करत असतात आणि पावसाळ्यामध्ये झाड कापण्याचे काम खूप मिळतात. त्यामुळे 2 महिन्यानंतर त्याने ग्राउंडवर पदार्पण केलं आहे. बघा धाव संख्या तर खूप बनवले, टार्गेट खूप मोठा आहे. गोलंदाजी कोणाला करण्यासाठी देत आहेत. जर सूरज भोईर पहिली ओव्हर टाकण्यासाठी आले तर 1,500 रुपयाचा पारितोषिक रोहितदादा नाईक यांच्याकडून. तर आमचे लाडके आणि मला वाटतं 40+ संघाचे एकदम चपल असे क्षेत्ररक्षक विद्याधर नाना म्हात्रे यांचं आगमन इथे झालंय. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. मला वाटतं संघाला 1,500 रुपयाची गरज नाहीये, त्यामुळे सूरज भोईरला काही ओव्हर दिली नाही. जरी दुसरी ओव्हर दिली तरी सुद्धा 1,000 रुपयाचा पारितोषिक. हे प्रेम आहे रोहित दादांचं सूरज भोईरवर. विष्णू शर्मा, त्याला दाराव गावचे गिरीश कोचरेकर असे म्हटले जाते, ते विष्णू शर्मा. जर त्यांनी टोपी काढली तरी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक नाही भेटणार, लगेच काढली.
धीरज भोईर. मला वाटते ह्या ग्राउंडवर मेडन ओव्हर टाकण्याचा खूप मोठा विक्रम आहे, कारण खूप जास्त बघा पहिला चेंडू निर्धाव. मला वाटतं 5 का 6 मेडन ओव्हर या ग्राउंडवर त्यांनी टाकले आहेत. तोच तो धीरज भोईर. तर आमचे लाडके मित्र आतिश पाटील यांचं आगमन झालंय. आता मात्र फटका चांगला होता, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चाललाय. फक्त मिळेल ते एकच धाव. 67 रनचा पाठलाग करत असताना जर तुम्हाला सुरुवात अशा प्रकारची नाही पाहिजे. फक्त षटकार आणि चौकार तुम्हाला मारावे लागतील. बघू शकता पुढील चेंडू धीरज भोईर. वाटते इंजरी नंतर पावसाळी क्रिकेट त्याला खूप कमी खेळण्यासाठी भेटलं, परंतु जे पण क्रिकेट तो खेळला अतिशय चांगलं क्रिकेट खेळला. परंतु आता मात्र फटका सुरेख होता. अशाच प्रकारचे फटकेबाजी करावी लागेल ऐरोली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. विष्णू शर्मा टक लावून बघतोय, आत्ता गोलंदाजी भेटेल. जर तो गोलंदाजीसाठी आला तर टोपी नक्कीच निघेल. आणि गिरीश कोचरेकर का म्हटलं जातं सेम ऍक्शन लेग कट जो टाकतो स्लो रन. मला वाटतं भले भले फलंदाज फसले त्याच्या या चेंडूवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, परंतु चेंडूने खूप जास्त फिरकी घेतली, त्यामुळे चेंडू निर्धाव. षटकारानंतर कमबॅक केलं धीरज भोईरने. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. पुढील चेंडू आता मात्र रॉकेट दादाराव पवार बघू शकता शेर बूढ़ा हो गया, घास में नहीं भागता है जंगल में भागता है. शेर को जंगल चाहिए भागने के लिए, मैदान नहीं. पुढील चेंडू शेवटचा चेंडू आता मात्र रॉंग वन होता धीरज भोईरचा. फलंदाजाला काही समजलंच नाही. जर सूरज भोईर या ओव्हरसाठी आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक. 1000 रुपयाचा पारितोषिक आला तो आलाय. सूरज भोईर आलाय, तो टाकणार गोलंदाजी. सूरज भोईर आत्ता बघू शकता. मला वाटतंय त्यांनी 1.5 महिन्यात जो रॉंग वन नवीन काही चेंडू शिकलाय, मला फलंदाज तर समजूच शकत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी सूरज भोईर. आता बघू शकता 1000 रुपये गेलेत रोहित दादांचे. आता मात्र तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट +1. नुकतंच ज्यांचं आगमन होतंय तुम्हा सर्वांचे लाडक्यानी धारावी गावाचे कार्यसम्राट नगरसेवक म्हणून देखील ज्यांची ख्याती आपण पाहिली आणि गेले अनेक वर्ष जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद मनामध्ये ताईत करून जनसेवेचा वसा ज्यांनी उचलला असे तुम्हा सर्वांचे लाडके धारावी गावचे एक विकास पर्व म्हणून ज्यांची ओळख आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे सुनीलजी पाटील नाना यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आपलं देखील गावदेवी चषक 2025 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. पुढील चेंडू बघा, हा चेंडू होता आणि विकेट. क्षेत्ररक्षणाने प्रयत्न केला नाही, कारण इथे अंडर-22 ची स्पर्धा होती. त्याच वेळेस कामेश नाईक आणि दीपक ठाकूर अशाच प्रकारच्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी चालले होते आणि ते स्केट होऊन पडले होते. खूप सारे दुखापत झालं होतं. ते दुखापत वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाही, परंतु सूरज भोईर पाहू शकता बोटांची जादू दाखवताना इथे पुन्हा एकदा हो यॉर्कर. आता मात्र विष्णू कव्हरिंग करण्याचा प्रयत्नच केला नाही त्यांनी. खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु हल्ली थोड्याशा गोष्टींमुळे ते क्रिकेट पासून लांब आहेत. ते गोष्टी आम्ही इकडे सांगू शकत नाही, परंतु त्यांना जर नक्कीच समजलं असेल. चालतो, अशा गोष्टी होत असतात. परंतु पुढील चेंडू घेऊन सज्ज सूरज भोईर. ओहो
डीप केलं चेंडू. पाहू शकता बोटांची जादू. या ग्राउंडवर सराव करत असताना मला वाटतंय एका म्हणजे प्रॅक्टिसला असताना 11 विकेट त्यांनी घेतले होते. हा रेकॉर्ड आहे. परंतु षटकार खाल्ले होते, परंतु 11 विकेट घेणे ह्या मैदानावर अशक्य असं आव्हान होतं ते. परंतु बघूया पुढील चेंडू. सूरज भोईर. आता मात्र फुलटॉस चेंडू. सिक्सर आणि धावसंख्या झाली ती 23. अजूनही जिंकण्यासाठी 44 धावसंख्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल 44 रन्स नीडेड. 8 बॉल सॉरी. आता मात्र रॉंग होऊन टाकण्याचा प्रयत्न फसला. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार आणि दादाराव पवार काहीतरी असे शब्द बोलत असताना सूरज भोईरला मला वाटतं नक्कीच त्यांनी हे सांगितलं असेल की तुझ्यापेक्षा मी चांगली गोलंदाजी केली असती. दादाराव पवार यांनी जर गोलंदाजी केली. आता मात्र गिरीश कोचरेकर. दारावे गावचा गिरीश कोचरेकर नवी मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हा गोलंदाज गिरीश कोचरेकर. दारावेचा गिरीश कोचरेकर म्हणजेच विष्णू शर्मा. मला वाटतं तब्बल 16 वर्ष झाले असतील दादा. ही नीली चड्डी त्याची फेमस आहे. ह्या चड्डीवर त्यांनी खूप सारे विक्रम केलेत. ह्याच त्या नील्या चड्डीवर मला वाटतं 16 वर्ष झाले असतील. बघूया विष्णू शर्मा. बाउन्सर स्लोअर बाउन्सर. मी सांगितलं होतं गिरीश कोचरेकर फक्त दिसण्यासाठी नाही, तो गोलंदाजी सुद्धा तशीच करतो. चांगले लेग कट टाकतो. सेम ऍक्शन. पुढील चेंडू बघा. स्लोअर वन. समजलंच नाही फलंदाजाला. मी सांगितलं होतं विष्णू शर्मा. बॅट्समनची काहीच चुकी नाही. या चड्डीमध्ये जादू आहे. ही नीली चड्डी विष्णू शर्माची. ह्याच्यात पॉवर आहे बघू शकता. आता मात्र बघा सांगितलं होतं त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना विष्णू शर्मा. मला वाटतं सचिन नाईक पुढच्या सामन्यामध्ये विष्णू शर्माला पहिली ओव्हर देण्याचा प्रयत्न करेल. आता बघा नाही समजणार चेंडू. जादू आहे. व्हाईट बॉल. ठीक आहे. जास्त लेकट झाला. थोडासा बाहेर गेला. आता मात्र स्लोअर वन. बघा कसं फसवला. विकेट. हीच ते जादू आहे विष्णू शर्माची. कामावरून सुट्टी घेऊन डायरेक्ट या ग्राउंडवर मैदानावर प्रॅक्टिस साठी येतात विष्णू शर्मा. बघा त्या नीली चड्डीला हात लावूनच बॉलिंग टाकेल. तो असा बॉलिंग करणारच नाही कारण त्या चड्डीमध्ये पॉवर आहे. अभि चव्हाण नवीन फलंदाज. अभि पवार सॉरी. बघू शकता विष्णू शर्मा. हो 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 हो. पुन्हा एकदा विकेट भेटेल का. आणि धीरज भोईर एकदम इझी आणि हॅट्रिक साठी इथे संधी निर्माण केली आहे संघाला. आणि स्वतः गोलंदाज विष्णू शर्माला अतिशय भन्नाट अशी गोलंदाजी करत असताना विष्णू शर्मा बॅट मधून एक सुद्धा रन त्याने अजून दिली नाही. आणि या ओव्हर मधला हा शेवटचा चेंडू असेल. वैयक्तिक मेडन तर होऊ शकत नाही, परंतु गोलंदाजी पाहू शकता विष्णू शर्माची. नील्या चड्डीची जादू. नीला रंग खूप काही सांगून जातो. पाहू शकता. मला वाटते विष्णूच्या डोक्यावर सगळेजण बघतात म्हणून बॅट्समन फसतायत. बघा हा जर लेग बिफोर असता तर नक्कीच फलंदाज बाद असला असता, परंतु स्पर्धेचे काही नियम आहेत त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. परंतु चांगली अशी गोलंदाजी. एक सुद्धा बॅटने रन करू दिली नाही.